सध्या रेशन दुकानात दिल्या जाणाऱ्या तांदूळात प्लास्टिक तांदूळ दिला जातोय किंवा मग मिळतोय असं म्हटलं जातंय। पण त्यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे। तर हे नेमकं काय आहे? तर हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना आणि अंत्योदय लाभार्थ्यांना रेशन दुकानांमार्फत फोर्टिफाईड तांदूळ देण्याची आता सुरुवात झालेली आहे। मात्र हा तांदूळ नेमका कोणता किंवा मग का दिला जातोय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सामान्यांना पोषक आहार मिळावा आणि त्यांच्या शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी अधिक पोषण मूल्य असलेला फोर्टिफाईड म्हणजेच पोषणयुक्त तांदूळ राज्यात जवळपास 17 जिल्ह्यातील रेशन दुकानातून वितरित केला जातोय। अंत्योदय योजनेतील कार्ड धारकांना ऑक्टोबर पासून तर प्राधान्य कुटुंब कार्ड धारकांना आता डिसेंबर महिन्यापासून फोर्टिफाईड तांदूळ हा दिला जाणार आहे आणि विविध जीवनसत्व असलेला हा तांदूळ काही प्रमाणात नियमित तांदूळामध्ये देखील आता मिसळला जातोय। तेव्हा फोर्टिफाईड राईस म्हणजेच त्यात मुद्दाम अतिरिक्त पोषण मूल्य ऍड केलेली असतात आणि ती आरोग्याला हानिकारक नाहीये तर पौष्टिक असतात। तांदूळाची पावडर करून त्यात पोषण मूल्य टाकून हे तांदूळ बनतात। रंगाने काहीसे पिवळसर आणि वजनाने हलके असल्याने ते पाण्यावरती तरंगतात। त्यामुळे 1 किलो तांदळात फोर्टिफाईड तांदूळाचं जे प्रमाण आहे ते किती प्रमाण देण्यात येते हा प्रश्न तर तुम्हाला नक्की पडला असेल। पण फोर्टिफाईड तांदूळ आणि नियमित तांदूळ यांचं जर आपण प्रमाण पाहिलं तर एकाच 100 इतकं आहे। म्हणजेच पुरवठा करण्यात आलेल्या 1 किलो तांदळामध्ये फोर्टिफाईड तांदळाचे 10 ग्रॅम इतकं प्रमाण आहे आणि केंद्र शासनाकडून 2021-2022 पासून फोर्टिफाईड तांदळाचा पुरवठा केला जातोय। तेव्हा फोर्टिफाईड तांदळात कोणती पोषण मूल्य आहेत हे देखील आता आपण जाणून घेऊयात। या तांदळामुळे लोह वाढतं, अशक्तपणा दूर होतो आणि लाल पेशींची कमतरता भरून निघते। यातील फॉलिक ऍसिडमुळे गर्भाचा विकास होतो आणि नवीन रक्तपेशी तयार होतात। यातील व्हिटॅमिन B1 मुळे मज्जासंस्था आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते। तर झिंक, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन B5, व्हिटॅमिन B6 हे शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात। तेव्हा 2 अंत्योदय योजनेतील कार्ड धारकांना सुरुवातीला हा तांदूळ देण्यात आला आणि आता प्राधान्य कुटुंब कार्ड धारकांना देखील हा तांदूळ दिला जातोय। तेव्हा अनेकदा रेशन दुकानातील तांदूळ हा बाजारात नेऊन विकला जातो तसा आरोप केला जातो। तेव्हा बाजारातल्या तांदूळात जर फोर्टिफाईड तांदूळ जर तुम्हाला आढळला तर काळा बाजार लगेच निदर्शनास येणार आहे, तशी मदत देखील होणार आहे। तेव्हा रेशनचे तांदूळ जर पाण्यावरती तरंगले तर अजिबात गैरसमज करून घेऊ नका। हा तांदूळ प्लास्टिकचा नसून फोर्टिफाईड तांदूळ आहे। हा तांदूळ आरोग्यवर्धकच आहे। तेव्हा ही जी माहिती आहे ही तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।